श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातले पुरुवंश कथन हे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचत होतो की जन्मेजय वैशंपायनानं म्हणाला की आपल्या पूर्वजांची ही जी संक्षेपित कथा तुम्ही सांगितलीत ती विस्ताराने ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आता वैशंपायन जन्मेजयाला पुढे काय सांगतात ते आपण वाचूया. वैशंपायन म्हणाले, राजा, पूर्वी मी द्वैपायन व्यास महर्षींपासून तुझ्या वंशाची जी पवित्र कथा ऐकली होती तीच मी तुला साध्यंत सांगत आहे. अवधान देऊन ऐक. दक्ष प्रजापतीपासून अदितीपासून विवस्वान, विवस्वानापासून मनु, मनुपासून इला, इलेपासून पुरुरवा, पुरुरव्यापासून आयु, आयुपासून नहुष, नहुषापासून ययाती अशी ही वंशावळ आहे. ययातीला 2 भार्या होत्या. एक शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि दुसरी वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा. या संदर्भात एक अनुवंश श्लोक आहे. यदू आणि तुर्वसु असे देवयानीला 2 पुत्र झाले. ते ययातीपासून झाले. वृषपर्व्याची कन्या जी शर्मिष्ठा तिला द्रुयु, अनु आणि पुरु असे 3 पुत्र झाले. यदूचे पुत्र ते यादव झाले आणि पुरुचे पुत्र ते पौरव झाले. पुरुची भार्या कौसल्या नावाची होती. तिच्या पुत्राचे नाव जन्मेजय असे होते. या जन्मेजयाने 3 वेळा अश्वमेध यज्ञ केला आणि शेवटी विश्वजित नावाच्या महाक्रतूची सांगता करून तो वानप्रस्थ होऊन वनामध्ये जाऊन राहिला. जन्मेजयाने मधुकुलामध्ये जन्मलेल्या माधवी नावाच्या कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला प्राचीनवान नावाचा पुत्र झाला. त्याने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एकाच दिवसात सकल प्राची दिशा जिंकली आणि त्याच्या अघटित कृतीमुळे प्राचीनवान असे नाव त्याला प्राप्त झाले. प्राचीनवानाने यदुवंशात जन्मलेल्या यादवी नामक कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला सय्याती नावाचा पुत्र झाला. दृषद्वान नावाच्या वरांगी नावाच्या कन्येशी सय्यातीने विवाह केला. तिच्यापासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव अहयाती असे होते. कृतवीर्याची कन्या भानुमती हिच्याशी अहयातीने विवाह केला. तिच्यापासून त्याला सार्वभौम नावाचा पुत्र झाला. सार्वभौमाने केकय राजाचा पराभव केला आणि सुनंदा नावाच्या त्याच्या कन्येचे हरण केले. त्यानंतर त्याने सुनंदेशी विवाह केला आणि तिच्यापासून त्याला जयत्सेन नावाचा पुत्र झाला. सुश्रवा नावाच्या विदर्भ राजकन्येशी जयत्सेनाने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अवाचीन नावाचा पुत्र झाला. अवाचीनाने मर्यादा नावाच्या दुसऱ्या एका राजकन्येशी विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अरिह नावाचा पुत्र झाला. या अरिहाने आंगी नामक कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव महाभौम असे होते. प्रसेनजित राजाची कन्या सुयज्ञा हिच्याशी महाभौमाने विवाह केला. तिच्यापासून त्याला अयुतनाई नावाचा पुत्र झाला. अयुतनाई हे त्याचे नाव पडण्याचे कारण त्याने अयुत म्हणजे 10,000
पुरुषमेध म्हणजे नरमेध केले होते. पृथुश्रवा नावाच्या राजाच्या कामा नावाच्या कन्येशी अयुतनाईने विवाह केला. तिच्यापासून त्याला अक्रोधन नावाचा पुत्र झाला. कलिंग देशाची राजकन्या करंभा नावाची होती. तिच्याशी अक्रोधाने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला देवातिथी नामक पुत्र झाला. विदेह देशाच्या मर्यादा नावाच्या राजकन्येशी देवातिथीने विवाह केला. तिच्यापासून त्याला अरिह नावाचा पुत्र झाला. या अरिहाने अंगराजाच्या सुदेवा नावाच्या कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला वृक्ष नावाचा पुत्र झाला. ज्वाला नावाच्या तक्षकन्येशी वृक्षाने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला मतिनार नावाचा पुत्र झाला. या मतिनाराने सरस्वती नदीच्या काठी सर्व यज्ञीय गुणांनी परिपूर्ण असलेले 12 वार्षिक म्हणजे 12 वर्षे चालणारे सत्र केले. या सत्राची सांगता झाल्यानंतर प्रत्यक्ष सरस्वती त्याच्याकडे गेली आणि तिने त्याच्याशी विवाह केला. सरस्वतीपासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव तौसु असे होते. या संदर्भात पुढील अनुवंश श्लोक प्रचलित आहे. सरस्वतीला मतिनारापासून तौसु नावाचा पुत्र झाला. या तौसूला कलिंग देशाच्या राजकन्येपासून इलिन नावाचा देवसदृश पुत्र झाला. रथंतरीपासून इलिनाला दुष्यंत इत्यादी 5 पुत्र झाले. विश्वामित्राची कन्या शकुंतला हिच्याशी दुष्यंताने विवाह केला. तिच्यापासून त्याला भरत नावाचा पुत्र झाला. या संदर्भात पुढील 2 अनुवंश श्लोक प्रचलित आहेत. माता ही भ्राता म्हणजे कातड्याची पिशवी असून पुत्र हा पित्याच्याच मालकीचा असतो. ज्याच्यापासून त्याचा जन्म होतो त्याच्याच म्हणजे पित्याच्याच मालकीचा असतो. म्हणून हे दुष्यंता आपल्या पुत्राचा प्रतिपाळ कर आणि शकुंतलेचा अवहेर करू नकोस. हे राजा, स्वतःच्या वीर्यापासून उत्पन्न झालेला पुत्र माणसाला यमराजापासून होणाऱ्या विनाशापासून वाचवतो. तुझ्यापासून शकुंतलेच्या ठायी गर्भ राहिला. शकुंतला जे काही बोलली ते सत्य आहे आणि त्यामुळे भरस्व पुत्रम या आदेशामुळे दुष्यंताच्या पुत्राचे भरत असे नाव पडले. सर्वसेन नावाच्या काशीराजाच्या सुनंदा नामक कन्येशी भरताने विवाह केला. तिच्यापासून त्याला भूमन्यू नावाचा पुत्र झाला. आज आपण इथे थांबूया आणि पुढची कथा उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.